नमस्कार। भिवंडी शिवसेना जिला प्रमुख मनोज गगे का जन्मदिन अजय नगर स्थित शिवसेना जनसंपर्क मध्यवर्ती कार्यालय पर मनाया गया। जन्मदिन की शुभकामनाएं देने पहुंचे आरोग्य साथी फाउंडेशन के अध्यक्ष प्रदीप बोलके, शिवसेना महानगर प्रमुख वरुण पाटिल, माजी शहर प्रमुख मोहन दादा वललाल, शिवसेना जिला सचिव राजा भाव पुण्यार्थी, जिला संघटिका वैशाली मैस्त्री, व्यापारी संगठना अध्यक्ष मनीष बंटीगिरी, समाज सेवक इस्माइल खान, भारतीय कामगार संगठना भिवंडी शहर जिला अध्यक्ष नजीर पप्पन शेख और प्रसाद पाटिल सहित भारी संख्या में शिव सैनिकों ने मनोज गगे को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं दी। आज माझा 60वा वाढदिवस या ठिकाणी मी कार्यकर्त्यांच्या बळावर साजरा करत आहे। गेले अनेक वर्ष या कार्यकर्त्यांबरोबर मी राहिलेलो आहे। नवीन शिवसैनिक पदाधिकारी हे देत असताना तो काम करणार आहे की नाही करणार आहे याची पूर्ण जाणीव ठेवून गेले 44 वर्षापासून या संघटनेमध्ये मी जोडलेलो आहे। भिवंडी शहराची जेव्हा नव्याने शाखा निर्माण झाली 1981 साली, तेव्हापासून मी त्या स्थापनेपासून शिवसैनिक म्हणून आंदोलन काम केलेलं आहे। गेल्या 25 वर्षापासून मी भिवंडी शहरामध्ये विभाग प्रमुख, उपशहर प्रमुख आणि आज ज्या कासाळीमधील माझी जी शाखा आहे शिवसेना शाखा, तिचं ओपनिंग ठाणे जिल्ह्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शुभ हस्ते झालं आणि त्यांचाच आशीर्वाद म्हणून मला उद्धवजी ठाकरे साहेब आणि विनायकजी राऊत साहेब यांनी जिल्हा प्रमुख म्हणून माझी नेमणूक या ठिकाणी केली। यापूर्वी एकच जिल्हा प्रमुख असायचा, परंतु कामाची व्याप्ती बघून या ठाणे जिल्ह्यामध्ये ग्रामीणमध्ये 3 जिल्हा प्रमुखची नेमणूक केली। त्यामध्ये मी नशिबाचा भाग समजतो किंवा धर्मवीर दिघे साहेबांचा आशीर्वाद म्हणून मला जिल्हा प्रमुखपदी नेमणूक केली आणि त्यांच्या पायाचे नखाची सर म्हणून आपण या शिवसेनेमध्ये काम करण्याचं ठरवलं। गेल्या अनेक वर्षांपासून काम करत असताना एक जाणवलं की काम करणारा कुठे थांबत नाही। काम करणे आणि सक्रिय राहणे, त्यामुळे आपली शारीरिक स्थिती पण चांगली राहते। शारीरिक स्थिती चांगली राहिली तर आपण काम करू शकतो आणि दोन्ही एकत्र जुळतात। जेव्हा आपण सक्रिय म्हणून राहतो आपलं वय वाढत जाते, परंतु आपण सक्रिय राहिल्यामुळे आपलं वय दिसत नाही, काम करण्याची आपली वृत्ती वाढवते। आज या ठिकाणी भिवंडी शहरातील हा माझा वाढदिवस जरी असला तरी एक हा कार्यकर्त्यांचा गेट टुगेदर आहे, एकमेकांचा मनोमिलन आहे। ज्या वेळेला आम्ही मीटिंग असते, आंदोलन असतात, निषेध आंदोलन असतो, मोर्चे असतात किंवा विरोधी पक्षावर अंकुश ठेवण्याचं काम किंवा विरोध करण्याचा जेव्हा वेळ असते तेव्हा आमचे सगळे भिवंडी शहरातील पदाधिकारी त्वेषाने उतरतात आणि प्रत्येक कार्यक्रम यशस्वी करतात। गेले महिनाभरापासून आम्ही भिवंडी महापालिकेचा एक अजेंडा घेतलेला की भिवंडी शहर हे बकाल का आहे। या ठिकाणी भिवंडी पूर्ण बघितलं तर भिवंडी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण असे 3 आमदार आहेत, एक खासदार आहेत, 90 नगरसेवक आहेत, एक महापौर आहे, एक उपमहापौर आहे आणि काही जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य आहेत। यांची एकच खंत आहे की भिवंडी शहर सुधारायला पाहिजे। त्या दृष्टीने ते सुद्धा प्रयत्न करतात, परंतु स्थानिकांची जोड, नागरिकांची जोड आणि शिवसेनेचे किंवा इतर पक्षाचे पदाधिकारी जर या आंदोलनात उतरले तर मला असं वाटतंय की भिवंडी सुधारायला वेळ लागणार नाही। त्या अनुषंगाने आम्ही प्रभाग 1 ते 5 या ठिकाणी जाऊन त्या प्रभागातील कुठली कामं आहेत ती कामं आणि त्या कार्यकर्त्यांना विचारून आम्ही सर्व निवेदनं आणि चर्चा त्या सहाय्यक आयुक्तांशी केलेली। अजूनही आम्ही आयुक्तांना भेटलेलो नाही, कारण फक्त आयुक्तांना भेटून फायदा नाही। या ठिकाणचा जो सहाय्यक आयुक्त विभाग आहेत, 5 विभाग आहेत, त्या 5 विभागांना भेटून त्यांच्या काय तक्रारी आहेत त्या ठिकाणी आपला कार्यकर्ता त्याची ओळख कशी होईल ते आम्ही पाहतो। आणि आज गेले महिन्याभरापासून आम्ही प्रभाग 5 आणि एक ट्रॅफिक इन्चार्ज या लोकांना भेटून भिवंडीतल्या समस्या मांडल्या आणि त्या समस्यांचं समाधान असं झालं की आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून या भिवंडीमध्ये काहीतरी करण्याच्या उद्देशाने उतरलो। आमचा जसा मॉब वाढत चालला तसं या भिवंडी शहरातील आमदार खासदारांना पण वाटलं की हा गहन प्रश्न आहे। त्यांनी सुद्धा आयुक्तांना भेटण्याचा प्रयत्न केला, कमिशनरला भेटण्याचा प्रयत्न केला आणि हे काम मार्गी कसं लागेल यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेला। हा एक प्रकारचा विजय हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे। त्यामुळे पुढची रणनीती अशी आहे की जी आपली ट्रॅफिक समस्या भिवंडी शहरातील
शहापूर ते भिवंडी आणि भिवंडी ते कामण आणि भिवंडी ते अंजूर फाटा हा गोडाऊन पट्टा झालेला आहे. म्हणजे याच्यातनं आपली सुटका 15 वर्ष नाही. त्या दृष्टीने आपल्याला आराखडा तयार करायला लागेल. आपल्याला महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर आयुक्तांवर दबाव द्यायला लागेल. जिल्हा परिषदचे जे जिल्हा परिषद ऑफिस आहे, तहसीलदार ऑफिस आहे, प्रांत ऑफिस आहे, तिथे आपल्याला निवेदन द्यायला लागतील. PWD विभाग आहे, DCP संकुल आहे, ट्रॅफिक इन्चार्ज आहे, महापालिकेचे 5 प्रभाग आहे. इथे सर्वांनी हे जे प्रश्न आहेत आपण नागरिकांसाठी उपस्थित करत असतो, नागरिकांच्या सुविधासाठी करत असतो. यात मोठं आपण काय करत नाही, परंतु लोकांना जागृत करण्याचं काम आपण करत असतो. आणि आपल्या ह्या जागृतपणामुळे आमदार खासदार आपल्याला मदत करत असतील तर सोन्याहून पिवळं. कारण त्यांना पण ही काम करण्याची संधी मिळाली, त्यांना पण या समस्या माहिती आहेत. परंतु जोपर्यंत आपण आवाज उठवत नाही तोपर्यंत हे होणार नाही. आज या ठिकाणी माझ्या वाढदिवसानिमित्त जे माझे कार्यकर्ते आलेले आहेत, महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, आमच्या भिवंडी शहरातली संलग्न संघटना आहेत, व्यापारी सेना आहे, अल्पसंख्याक सेना आहे, जे आमचे सेल आहेत, दक्षिण भारतीय सेल आहे, उत्तर भारतीय शिवसेना आहे. ही सर्व मंडळी आज या ठिकाणी येऊन मला त्यांनी शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा देण्याचा प्रकार असा आहे की त्यांच्या शुभेच्छामुळे माझं बळ वाढते आणि माझे काम करण्याची शक्ती वाढते. वय जसं वाढते तशी ह्या कार्यकर्त्यांनी दिलेली आपल्याला शुभेच्छा, त्या शुभेच्छांमुळे आपल्याला काम करण्याची शक्ती भेटते. आणि आज हाच प्रकार या ठिकाणी झालेला आहे. त्या सर्व पदाधिकाऱ्यांचा, महिला आघाडी, युवा सेना, त्याचप्रमाणे जी मित्र